नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप स्वागत आहे. आज आहे शनिवार. तर सुरुवातीला मी आधी तुमची माफी मागते, कारण मला रोज व्हिडिओ टाकणं होत नाही. सॉरी सर्वांना. हे पहा, आज आहे माझ्या दादाला उपास शनिवार, त्याच्यामुळे मी म्हणलं साबुदाण्याची उसळ किंवा साबुदाणा खिचडी असे म्हणतात, तर तुमचं शेअर करावं म्हणलं. इथं मी सुरुवातीला आता एक मिडियम आकारचा बटाटा धुवून स्वच्छ वरचं साल्ट काढून चिरून वगैरे घेतला आहे. 2 फळ्या कढईत तेल टाकलेले, गरम झालं तेल, नंतर बटाटा टाकला, थोडासा फ्राय होऊ दिला. नंतर काजू तुकडा आहे माझ्याकडे, ते थोडेसे काजू टाकले मी. खूप छान लागतात, म्हणजे दादाला खूप आवडतात. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा हे काजू टाकून. आता मी ह्याच्यात 5-6 मिरच्या टाकल्या, तिखट तुमच्या आवडीनुसार, आणि शेंगदाणे आणि शेंदे मीठ ते टाकून जाडसर मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे. तुम्ही पण असंच करा, व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं. अशा प्रकारे शाबू तर सर्वांनाच येतो, तरी पण या पद्धतीने करून पहा. थोडंसं मला बी सपोर्ट करा. माझा खरोखर व्हिडिओ आवडत असला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे पहा, आता मी साबुदाणा टाकलेला आहे. आता मी तुमच्या चवीनुसार टाका, कारण आपण थोडंसं मिरची टाकलेलं आहे वाटताना. हे बघा, शेंदे मीठ टाकलेलं आहे मी 1 चमचा. आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे. मी बरोबर 4 चमचे टाकलेलं आहे. आता पूर्ण आपण त्याला हलवून घेऊ. थोडीशी चिमूटभर साखर पण टाकली मी. बारीक असली थोडी जास्त दिसते, अशी मोठी जाडसर साखर असल्यामुळं थोडीशी दिसती, पण टाकली मी चिमूटभर. हे पहा, अशा पद्धतीने करून पहा. थोडीशी तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा. लाईक करा माझ्या चॅनलला व्हिडिओला आवडलं तर, आणि सपोर्ट मी माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि हे पहा, साबुदाणा खिचडी किती मोकळी फट झाली आहे, एकदम सुटसुटीत. थोडंसं 2-3 मिनटं झाकून ठेवून लगेच हलवायची, आणि मंद मिडियम गॅसवर सारखं हलवत राहायचं. अक्षरशः 7-8 मिनटात तुमची साबुदाणा खिचडी खूप छान होणार. पण हलवत राहायचं, कारण मोकळी फट होती हलवण्याने. पहा, मी जसं दाखवलं व्हिडिओमध्ये तसं. व्हिडिओ खरोखरच तुम्हाला आवडत असला, काय शिकायला भेटत असलं तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ. बघा, मी माऊलीचं पण ताट काढलेलं आहे, आणि माझ्या दाद्याचं.